नमस्कार सर्वांना. शिक्षण परिषदेच्या निमित्तानं ऑगस्ट पासून सुरू झालेल्या ह्या आपल्या शिक्षण परिषद सप्टेंबर महिन्यामध्ये आपण आता ही दुसरी शिक्षण परिषद आहे आपली. त्यामध्ये माझ्याकडे जबाबदारी आहे रीडिंग स्किल्स. अर्थातच इंग्लिश रीडिंग स्किल. मुळात वाचन कौशल्य, रीडिंग स्किल एक शिक्षक म्हणून, शिक्षण क्षेत्रात काम करणारे व्यक्ती म्हणून आपल्यासाठी काही नवीन शब्द किंवा नवीन काहीतरी सांगत आहे असं मुळीच नाही. पण तरी सुद्धा काही टेक्निकल अडचणी, नेमका रीडिंग स्किलचा प्रवास मुलांपर्यंत रीडिंग स्किल कसं पोहोचवता येईल, सोबतच रीडिंग स्किल्समध्ये मुलांच्या वाचनामध्ये म्हणजे समजपूर्वक वाचनामध्ये नेमके कोणते अडथळे, कोणत्या बाधा येतात या संदर्भातही आपला उहापोह व्हावा हा या सत्रामागे उद्देश आहे. केवळ एका सत्रामध्ये रीडिंग स्किल घेता येईल असं तर कल्पना करता येणार नाही. त्यामुळे आपण कंटिन्यू 2 ते 3 सत्र आपण रीडिंग स्किलच्या संदर्भात घेणार आहोत. त्यातलं हे सत्र पहिलं. रीडिंग स्किलच्या या पहिल्या सत्रामध्ये खरं म्हणजे आपण लर्निंग टू रीड आणि रीडिंग टू लर्न असं याचं टायटल आहे. लर्निंग टू रीड आणि रीडिंग टू लर्न. ज्यावेळेस रीडिंग स्किलवर, वाचन कौशल्यावर आपलं बोलायचं आहे, आपल्याला चर्चा करायची आहे, तर ऑब्व्हियसली वी मस्ट अंडरस्टँड द प्रोसेस ऑफ रीडिंग. नेमकी रीडिंगची प्रोसेस कशी होत असते. आपण सर्व हे अगदी बेसिक पासून तर 9वी 10वीच्या मुलांपर्यंत, अगदी 11वी 12वीच्या मुलांपर्यंत सुद्धा हीच प्रोसेस आहे. त्याला कुठलंही चॅलेंज नाही. म्हणून प्राथमिक असो, माध्यमिक असो, या सर्वांसाठी हे उपयुक्त असणारी ही सत्र आहे. द प्रोसेस ऑफ रीडिंग हॅज द 2 स्टेप्स. 2 स्टेप्स आहेत. The first step is learning to read, and the second one is reading to learn. Reading to learn. In the first step, that is learning to read, आपण वाचायचं कसं हे पहिल्यांदा आपण शिकत असतो. लर्निंग टू रीड, वाचनासाठीची जे काही प्रोसेस आहे ती आपण पहिल्यांदा पूर्ण करतो. आणि एकदा आपल्याला वाचायला आलं, एकदा वाचता आलं की नंतर पुढची स्टेप आपली असते रीडिंग टू लर्न. रीडिंग टू लर्न. मग आपण अध्ययनासाठी वाचतो, नवीन माहिती मिळवण्यासाठी वाचतो, आनंदासाठी वाचतो, अशा अनेक त्याच्यामध्ये पैलू आपल्याला पाहायला मिळते. पण रीडिंग टू लर्न ही प्रोसेस किंवा स्टेप ही तेव्हाच येऊ शकते ज्यावेळेस लर्निंग टू रीड ह्या बेसिक प्लॅटफॉर्मवर तुम्ही, आम्ही शिक्षक बंधू भगिनींनी काम केलेलं असेल, परिश्रम घेतलेले असतील, त्या फेजपर्यंत विद्यार्थ्यांना नेलं असेल तर. अदरवाईज मुलांना आपण दुसरी जी स्टेप आहे प्रोसेस ऑफ रीडिंगची, ज्याला आपण रीडिंग टू लर्न म्हणतो, त्या प्रोसेस पासूनच आपण वंचित ठेवतो. मुळात ज्यावेळेस मला वाचताच येत नसेल त्यावेळेस रीडिंग टू लर्न ही प्रोसेसच जी आहे ती थांबून जाते, ती फ्रीज होते. म्हणून बेसिक प्लॅटफॉर्मवर अगदी प्राथमिक स्तरापासून मग कुठल्याही भाषेचं असो, अर्थातच भाषेच्या संदर्भात म्हणजे मराठी भाषेच्या संदर्भातलं रीडिंग वाचन कौशल्य आणि इंग्रजी भाषेच्या संदर्भातलं वाचन कौशल्य याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. दोन्ही ठिकाणची आव्हानं वेगवेगळी आहेत. हे जरी खरं असलं तरी एक प्रोसेस जी आहे, ह्या स्टेप्स ज्या आहेत प्रोसेसच्या, ह्या कायमच आहेत दोन्ही ठिकाणी. भाषेच्या संदर्भात हे लागू पडते, मराठी भाषेच्या संदर्भात, इंग्रजीसाठी सुद्धा हे लागू पडते. लर्निंग टू रीड आपण पहिल्यांदा वाचायला शिकत असतो आणि नंतर शिकण्यासाठी म्हणून वाचत राहतो, अनुभवासाठी वाचत राहतो, अनुभव समृद्ध होण्यासाठी वाचतो, एनरिचमेंटसाठी वाचतो, एनहान्समेंटसाठी वाचतो आपण. नंतर पुढे आनंदासाठी, उत्थानासाठी, स्वानंदासाठी अशा बरेच पैलू त्याचे नंतर उलगडत जातात. पण ते पैलू तेव्हाच उलगडण्यासाठी मुलं सक्षम होतील जेव्हा मी पहिल्या स्टेपवर एक बेसिक प्लॅटफॉर्मवर काम करेल, बिंग द टीचर. तेव्हा पहिली प्रोसेस इथे आहे लर्निंग टू रीड. लर्निंग टू रीड काय असते याच्यामध्ये? लर्निंग टू रीड मध्ये
why we are, though we are thinking here, or though we are discussing here, as far as our reading skill in English is concerned, we must be bilingual here. Because my motto, my objective, my intention is to transmit all the material, all the messages among you people. मला जे काही सांगायचं आहे ते शिकवणाऱ्या घटकांपर्यंत, अर्थात आपण सर्व मंडळी यांच्यापर्यंत पोहोचावं, यासाठी म्हणून आपण बायलिंग्युअल वेनी जातो. कारण एकदा ते झालं की नंतर मुलांमध्ये ट्रान्समिट करायसाठी, हे सर्व संक्रमित करण्यासाठी हे सपोर्टिव्ह ठरेल. प्रत्येक शिक्षक, प्रत्येक शिक्षिका, शिक्षण क्षेत्रात असणारा प्रत्येक घटक आपापल्या परीने आपापल्या क्लासरूम सिच्युएशनमध्ये, शाळांमध्ये परिश्रम घेतच असतो. पण ते परिश्रम घेत असलेले परिश्रम जर प्रॉपर दिशेने नसतील, अप्रोप्रिएट दिशेने नसतील, तर याच्यामध्ये टाइम कन्झ्युमिंग पार्ट असतो, तो आपला सुद्धा आणि मुलांचा सुद्धा. मुलांच्या आयुष्यातले अनेक क्षण आपण असे कन्झ्युम करत असतो जर मी प्रॉपर वेनी जात नसेल तर. लीलाताई पाटलांच्या शिक्षण देता घेता मध्ये तर असं म्हटलेलं आहे की प्रॉपर वेनी जाणारा शिक्षक नसेल, उपक्रमशील किंवा इनोव्हेटिव्ह टीचर नसेल, कौशल्ययुक्त शिक्षक किंवा शिक्षिका नसेल, तर मुलांचं आयुष्यातले अनेक क्षण, अनेक मिनिट, अनेक तास, अनेक महिने, अनेक वर्ष कन्झ्युम केल्या जाऊ शकते, ते कमी केल्या जाऊ शकतात प्रॉपर वेनी जाणार नसेल तर. त्या संदर्भात आपण पुढे ज्यावेळेस एक तास घेऊ त्यावेळेस आपल्याला लक्षातच येईल की हाऊ वी कन्झ्युम इवन द लाईफ ऑफ द स्टुडंट्स इफ वी आर नॉट ऑन द प्रॉपर ट्रॅक, अप्रोप्रिएट ट्रॅकवर नसेल तर. दॅट्स वाय despite we have the knowledge regarding reading skill, we once again discuss on it, the process of reading. The very first step is that is learning to read, and in this process, in this first step, that is recognition, has the great significance. What we recognize, the recognition of the letters and the recognition of the words. शब्दांची ओळख आपण करत असतो, नंतर अक्षरांची ओळख आपण करत असतो. ऑब्व्हियसली अलीकडे होल वर्ड मेथड आलेली आहे, पुढे आपण बघणारच आहे. त्यामुळं शब्दांकडून अक्षरांकडे असा प्रवास आपला चालू झालेला आहे. आपण शिकत असताना स्वतः आपण अक्षर पहिल्यांदा गिरवलेत, ते वाचलेत, आणि अक्षरांकडून शब्दांकडे आपण गेलो. पण वाचनाची प्रक्रियाच मुळात शब्दांकडून अक्षरांकडे अशी आपल्याला पाहायला मिळते, सर्वश्रुत आहे. कुठल्याही अक्षरांची ओळख नसताना अनेक शब्द आपण वाचत असतो, अनेक शब्द वाचत असतो. कुठल्याही शाळेमध्ये जाणारी मंडळी नसेल त्यांना सुद्धा अनेक बाबी बरोबर ओळखता येतात. त्याचं कारणच असं की तो एक शब्द हा एक चित्र असते माझ्यासाठी, आणि त्याची व्हिज्युअल इमेज जी आहे ती ओळखत असते. रिकग्निशन जी आहे ते लेटर्सचं आणि वर्ड्सचं आपण करतो, लर्निंग टू रीड मध्ये अपेक्षित आहे. म्हणजे वाचन प्रक्रिये शिकत असताना, वाचणं शिकत असताना, वाचायचं कसं हे शिकत असताना मी हे करतो. ज्यावेळेस मी शब्द वाचतोय किंवा अक्षर वाचतो त्यावेळेस शब्दांचे उच्चारण मी करत असतो, प्रनन्सिएशन. Unless I pronounce the word in a proper manner, in an appropriate manner, definitely the meaning may be differ. एखाद्या शब्दाचा उच्चार मी जर चुकीचा करत असेल तर त्या शब्दाचा अर्थाचा अनर्थ होण्याची दाट शक्यता असते. हे काही मी वेगळं सांगायला नको. त्यामुळं pronunciation has the great significance in every language. The pronunciation of the English language has the great challenges. Why? We will discuss on it. In pronunciation, what we do, उच्चारणामध्ये आपण काय काय करतो. उच्चारण आपण स्ट्रेस किंवा ऍक्सेंटचं करत असतो. स्ट्रेस आहे, ऍक्सेंट आहे, इंटनेशन्स आहे, आरो आरो, रायझिंग अँड फॉलिंग टोन, याचं आपण करत असतो. अबव, अलॉंग, असाइड, स्ट्रेस ऑन सेकंड सिलेबल. इन दिस वे मग सिलेबसचा विचार करतो हे. बट दिस इज द पार्ट असोसिएटेड विथ द टीचर देमसेल्स. शिक्षकांशी हे निगडीत आहे. ज्यावेळेस मी मुलांना लँग्वेज एक्सपोजर देतो, मुलांचं इयर ट्रेनिंग किंवा टंग ट्रेनिंग मी करतो, त्यावेळेस माझे उच्चार छान असणं हे गरजेचं आहे. कारण मुलं आपल्याला इमिटेट करतात, ब्लाइंडली इमिटेट करतात.
ज्या ज्या मुलांचे उच्चारण छान नसेल, इंग्रजीच्या बाबतीत असेल, इंग्रजीसाठी दुसरे कुठलेही सोर्सेस अवेलेबल नाहीत, ग्रामीण भागात मध्ये तर नाहीच नाही. जेव्हा एखाद्या आपल्या विद्यार्थ्यांची उच्चारण प्रोनाउन्सिएशन जर वाईट असतील, चांगले नसतील, त्याचं डायरेक्ट ब्लेमिंग जे आहे ते बिईंग द टीचर म्हणून माझ्याकडे येते. त्यामुळे आय मस्ट टेक द प्रॉपर लेबर, अप्रोप्रिएट लेबर ओव्हर द प्रोनाउन्सिएशन ऑफ द वर्ड्स ॲज फार ॲज रीडिंग इज कन्सर्न. ऍक्सेंट, स्ट्रेस, इंटोनेशन ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्या मला जाणीवपूर्वक आत्मसात करणं बिईंग द टीचर म्हणून गरजेचं आहे. हे करता येऊ शकेल का? समजा माझं इयर ट्रेनिंग चुकीच्या पद्धतीने झालेलं असेल, कारण मला हे उच्चारणाच्या संदर्भात हे जनरेशन टू जनरेशन ट्रान्समिट होणारा हा प्रकार आहे. माझे उच्चार ज्या शब्दांचे चुकीचे असतील तर माझ्यासाठी जे सोर्सेस अवेलेबल आहे होते किंवा आहेत त्यांचे उच्चार चुकीचे आहे आणि त्यांनी केलेल्या उच्चारणामुळे माझं इयर ट्रेनिंग जे आहे ते चुकीच्या पद्धतीने झालं. त्याच्यामुळे माझं उच्चारण चुकीचं होतं. माझ्या सरांचे उच्चार का बरं चुकीचे असतील समजा, तर त्यांच्या सरांनी किंवा मॅडमनी जे काही उच्चारण केलेलं आहे ते त्यांच्या मनामध्ये, मेंदूमध्ये रजिस्टर आहे. असं जनरेशन टू जनरेशन ट्रान्समिट होत गेलेलं आहे. बट वी आर लिव्हिंग इन सच ए एरा that is the well-equipped era, advanced era. Despite I don't know the process of reading, the process of pronunciation, I don't know the vowels and the consonants and the appropriacy in the pronunciation. Doesn't matter. Despite this fact, मला काही माहिती नाही, अत्यंत जुजबी ज्ञान माझं उच्चारणाच्या संदर्भात आहे. असं असताना सुद्धा माझ्या मुलांना मी मात्र प्रॉपर प्रोनाउन्सिएशन देऊ शकतो. अशा वेल इक्विप्ड जगामध्ये आपण राहत आहोत. विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी, विथ द हेल्प ऑफ ऑल दीज इक्विपमेंट्स, मग इंटरनेटच्या माध्यमातून असेल, सॉफ्ट डिक्शनरीज असतील, अनेक सॉफ्टवेअर आहेत त्या माध्यमातून असेल, अनेक ऍप अवेलेबल आहेत त्या माध्यमातून असेल, सोशल मीडिया आहे, इंटरनेट आहे, गुगलच्या माध्यमातून, हे सारं ज्यावेळेस मी स्वतः याचा वापर करेल क्लासरूम सिच्युएशन मध्ये, त्यावेळेस माझे उच्चारण चांगले नसताना सुद्धा मी माझ्या विद्यार्थ्यांना मात्र प्रॉपर देऊ शकतो. अशा वेल इक्विप्ड जगामध्ये आपण राहतो. कारण माझे उच्चारण सुधारण्यासाठी मला अनलर्निंग करणं गरजेचं आहे. व्हॉट इज अनलर्निंग? द थिंग विच आय लर्न बिफोर अँड विच इज द रॉंग learning, and if I want to change it, if I want to change the wrong pronunciation and want to make it correct, this process is called the unlearning process. And it is said that unlearning is very challenging. It is very difficult or challenging to unlearn the thing that we learned, असं म्हटलं जातं. एकदा शिकलेलं जे आहे ते अनलर्निंग करणं, that will be the great challenge. आपल्या पुढ्यात असणाऱ्या मुलांचं अनलर्निंग करण्याचीच आता गरज पडणार नाही, ज्यावेळेस मी या सर्व टेक्नॉलॉजीचा, तंत्रज्ञानाचा वापर करून क्लासरूम सिच्युएशन मध्ये मी स्वतःला बिईंग द टीचर म्हणून सर्व्हाइव्ह करेन. म्हणून माझे उच्चारण चांगले नसताना, प्रॉपर नसताना सुद्धा मी प्रॉपर उच्चारण, प्रोनाउन्सिएशन विथ स्ट्रेस, ऍक्सेंट, इंटोनेशन मुलांपर्यंत पोहोचू शकतो. हे सर्वात जमेची बाजू, एक बेनिफिशियल पार्ट या जगामध्ये आहे. लर्निंग टू रीड ही स्टेप संपल्यानंतर आपल्याला दुसरा एक स्टेप येते आणि ती आहे रीडिंग टू लर्न. एकदा मी वाचायला शिकलो, शब्द मला आत्मसात करता आले, माहिती झालेत, रीडिंग लेवलवर जरी समजा मला एखाद्या वेळेस रायटिंग लेवलवर एखाद्या शब्दाचं स्पेलिंग मला लिहिता येणार, मी जे वाचतो त्या सर्व शब्दांचे रायटिंग मला करता येईलच याची खात्री देता येत नाही. पण अनेक शब्द असे आहेत की मला ते लिहिता येणार नाही कदाचित रायटिंग स्किलच्या संदर्भात, प्रत्यक्ष त्याचं स्पेलिंग लिहिता येणार नाही, पण तो शब्द माझ्या पुढ्यात आला, नजरेसमोर आला की त्या शब्दाचे एक चित्र म्हणून माझं प्रॉपर मी ते शब्द ओळखू शकतो. आणि रीडिंग कंपॅरेटिव्हली रायटिंगच्या तुलनेमध्ये त्यामुळं एक सोपी पद्धत आहे किंवा सोपं स्किल आहे. कारण मी वाचत असताना शब्दांमधले अक्षर वाचत नाही, तर मी पूर्ण एक शब्द वाचत असतो, ज्याला आपण होल वर्ड मेथड म्हणतो. समजा मी इथलं टायटल वाचत असेल तर TH द, PROCESS प्रोसेस, OF ऑफ, READING रीडिंग असं मी वाचत नाही. द प्रोसेस ऑफ रीडिंग. होऊ शकते की प्रोसेसचं स्पेलिंग मला समजा एखाद्याने विचारलं तर मला ते लिहिता येणार नाही, पण प्रोसेस शब्द नजरेसमोर आला की आय कॅन रीड इट.
आणि हेच खरी गंमत जी आहे ती मुलांपर्यंत पोहोचवायची. अनेक लोक रायटिंगवर खूप लेबर घेतात आणि ते घेत असताना रायटिंग शिवाय मुलांना रीडिंग कसं काय येईल असं सुद्धा काही लोकांचा गैरसमज असतो. पण एक नॅचरल प्रोसेस दिलेली आहे लँग्वेज डेव्हलपमेंटची आणि ती स्किल बेस्ड आहे. स्किल बेस्ड आहे. द व्हेरी फर्स्ट स्किल, बेसिक स्किल, that is the skill of listening, then the skill of speaking, then the skill of reading, then the skill of writing. Writing is the peak point. Writing is the peak point. That is, the listening and speaking is associated obviously with the conversation, and this that is the written communication as well as the oral communication, that is the latter on part. Communication has the different flavor: reading, listening, speaking, reading, then writing, and the talking, that is conversation. असं स्किलचा हा प्रवास जो आहे तो आहे. रीडिंग स्किल थर्ड स्टेजला येतो. नॅचरल फ्लो आहे तो एक, आणि त्या अंगानेच आपल्याला पुढे जाता येऊ शकतो. अनेक लोक ज्यावेळेस आपण अनेक शब्दांचं चित्रवाचन करतो, त्याचे पुढचे काही इमेजेस आपल्याला बघायला मिळतात पुढे. रीडिंग टू लर्न यातला आनंद त्याच वेळेस मी मुलांपर्यंत ट्रान्समिट करू शकतो ज्यावेळेस मी मुलांना वाचायला शिकवेल. मला माझ्या वर्गातल्या मुलांना, माझ्या पुढ्यात असणाऱ्या मुलांना वाचताच येत नसेल तर सेकंड स्टेप जी आहे त्यापासून त्या अनभिज्ञ होते, त्यापासून ते वंचित राहते. इंग्लिश रीडिंगची सवय लावणे. इंग्लिश रीडिंग जे आहे ते त्याला अतिशय कॉन्फिडेंटली, आत्मविश्वासपूर्वक करता येणे. यातूनच रीडिंग विषयीच, वाचन कौशल्याविषयीची आवड जी आहे ती त्याच्यामध्ये निर्माण होईल. ती आवडच निर्माण झाली नाही तर त्याला कुठलंही को करिक्युलर रीडिंग ज्याला म्हणता येऊ शकते ते करता येते. आपल्यापैकी सुद्धा अनेक लोक आहेत की आपण सर्व आता ऑब्व्हियसली आपले सर्व कौशल्य जे आहे ते विकसित झालेलं आहे, आपल्याला वाचता येते. मला वाचता येणं म्हणजे मला वाचतायला येणं आणि मला वाचण्याची आवड असणं ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. आपल्यापैकी किती लोकांना आपण स्वतःलाच आत्मपरीक्षण जर करायला लावलं आणि प्रश्न विचारायला लावला स्वतःला की आपल्यापैकी किती लोकांना इंग्रजी, हिंदी, मराठी अशा वेगवेगळ्या भाषांमधली को करिक्युलर रीडिंग अपार्ट फ्रॉम द टेक्स्ट सोडून इतर पुस्तकं वाचायची, इतर बाबी वाचायची किती लोकांना आवड आहे? स्वतःला जर आत्मपरीक्षणासाठी हा प्रश्न मी विचारला तर कमी लोकांचं उत्तर जे आहे ते होईल. याचं कारणच असं आहे की काही ना काहीतरी माझ्या बॅक आयुष्यामध्ये, भूतकाळामध्ये मिसिंग आहे, आणि ते मिसिंग आहे इंटरेस्ट अबाउट द रीडिंग. वाचनासाठी निर्माण होणारा जी आवड आहे, जी अभिरुची आहे, तीच निर्माण केल्या गेली नाही. ती का बरं केल्या गेलेली नसेल? कारण मुलांमध्ये अभिव्यक्ती साठी, अर्थातच वाचनासाठी, समजा वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी लहानपणापासूनच मुलांच्या पुढ्यात वाचून दाखवलं पाहिजे त्यांना विविध गोष्टी, अशा आशयाचं एक पुस्तक मला मध्यंतरी वाचायला मिळालं. आणि ते पुस्तक होतं मुलांना वाचून दाखवा आणि त्यांचे आयुष्य घडवा. जिम ट्रिलिज नावाच्या व्यक्तीने हे पुस्तक लिहिलेलं आहे. फारच टायटल छान आहे, मुलांना वाचून दाखवा आणि त्यांचे आयुष्य घडवा. म्हणजे ज्यावेळेस मुलांच्या पुढ्यात असणारी जी काही ज्येष्ठ मंडळी आहे, त्यांच्या अवतीभोवती असणारी, मग ती त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये असो की शालेय जीवनामध्ये असो किंवा महाविद्यालयीन जीवनामध्ये, त्यांना भरपूर म्हणजे त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांना वाचनाची आवड असणं, आणि त्यांनी मुलांना वाचता जरी येत नसेल, फार समज जरी नसेल, तरी सुद्धा त्यांच्या समोर कायम वाचत राहणं, त्यांना वाचून दाखवणं, वाचत असताना त्यांना मुद्दाम अलर्ट किंवा अवेअर राहायला सांगणं, हे सर्व प्रोसेस जेव्हा करतो आपण तर एक ना एक फेज असा येतो, एक क्षण असा येतो की त्याला स्वतःला वाचण्याची एक क्युरिओसिटी, उत्सुकता निर्माण होते. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये अशी मंडळी फार एखाद्या वेळेस कमी जर आली असेल तर त्यामुळंच मला अपार्ट फ्रॉम द टेक्स्टही वाचतो की नाही हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. काळजीपूर्वक त्याला म्हणून, काळजीपूर्वक. पण तरी समजा टेक्स्ट मला शिकवायचं असल्यामुळे, माझ्या प्रोफेशनशी रिलेट असल्यामुळे मी ते वाचतोच. पण अपार्ट फ्रॉम द टेक्स्ट संदर्भ ग्रंथ असतील, आणखी इतर काही माझ्या विषयाशी संबंधित माहिती असेल किंवा इतरही काही आनंदासाठी वाचन जे असेल ते मला करण्याची आवड नसणं, त्याचं मुळातच माझा पहिला फेज पूर्ण झाला, पण सेकंड फेजवर मला फार काही काय केलं गेलेलं नाही, लेबर घेतलं गेलं नाही. त्याच्यामुळे वाचायला येणं, वाचता येणं आणि नंतर वाचलेलं मला समजणं,
एकदा ज्यावेळेस मी जे जे वाचन करतो, मग कुठल्याही भाषेचं असो, मग ते इंग्रजीचं त्यातल्या त्यात जास्त चॅलेंजिंग, ते जर मला समजायला लागलं वाचलेलं आणि त्या फ्लो मध्ये समजायला लागलं, तर नक्कीच मला वाचनाची आवड जी आहे ती निर्माण होते. म्हणून सेकंड स्टेप जी आहे ती रिडिंग टू लर्न. याच्यामध्ये कॉम्प्रेन्शन दडलेलं आहे, आकलन दडलेलं आहे. आपला जो हा खटाटोप चाललेला आहे, तो नुसता वाचन करता यावं यासाठी नाही, तर तो खटाटोप आहे आपला सर्व अगदी शासन पातळीवर आणि सर्वच तुम्ही आम्ही जे परिश्रम घेतो शाळांमध्ये, वर्गामध्ये, ते समजपूर्वक वाचनासाठी आहे. समजपूर्वक वाचनासाठी, पोपटपंचीसाठी नक्कीच नाही. त्यावेळेस अनेक शाळांमधून, परिपाठांमधून वेगवेगळ्या भाषेंमधल्या प्रतिज्ञा म्हटल्या जातात. भारत मेरा देश आहे, सारे भारतीय भाई बहीण आहेत वगैरे जे काय असेल ते, किंवा इकडे इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, असं करत करत सर्व शाळेतल्या मुलांच्या पाठ असते. पण त्यातला कट्स या शब्द लिहायला लावला तर मुलांना लिहायला कशाला दाखवायला लावला तर दाखवता येईलच याची काही खात्री देता येत नाही. कारण वाचत असताना आय हँड कोऑर्डिनेशन हे सुद्धा महत्वाचं आहे, अगदी बेसिक लेवलवर, बेसिक प्लॅटफॉर्मवर. म्हणूनच आपले सर, आपले मॅडम वाचत असताना बोट ठेवायला लावायचे. आय हँड कोऑर्डिनेशन म्हणजे त्या त्या शब्दाकडे मी द प्रोसेस ऑफ रिडिंग मला वाचायचं असेल तर द खाली बोट असेल माझं, प्रोसेस खाली असेल, ऑफ खाली असेल, रिडिंग खाली असेल, पहिल्या फेजमध्ये सांगतो. हे एकदा झालं माझं, शब्दांचं चित्र माझ्या कानामध्ये, माझ्या नजरेमध्ये हे फिक्स झालं. शब्दाचं चित्र नजरेमध्ये माझ्या फिक्स झालं आणि त्याचं उच्चारण माझ्या कानामध्ये रजिस्टर झालं, समजा ज्याला आपण ऑडिटरी आणि व्हिज्युअल इमेजेस म्हणतो. पुढच्या स्लाइडवर आपल्या ते आहे. एकदा हे झालं की आपण मग छान मुलांमध्ये आवड वाचनाची जी आहे ती निर्माण करू शकतो. नंतर पुढे मग रिडिंग अलाउड, रिडिंग सायलेंटली वगैरे हे नंतरचे पार्ट आहे. रिडिंग टू लर्न त्याच्यामध्ये कॉम्प्रेन्शन दडलेलं आहे, आकलन. अंडरस्टँडिंग वर्ड्स, ज्यावेळेस मी अध्ययनासाठी, अभ्यासासाठी, शिकण्यासाठी म्हणून वाचन करतो, त्यावेळेस मला शब्दांचे अर्थ सुद्धा समजणं हे गरजेचं आहे. हे शब्दांचे अर्थ जे आहेत हे की मी वाचला आणि शब्दांचा अर्थ मला जर माहिती असला तर तो काही एखादा शब्द एकाच अर्थाने आलेला असतो. इट हॅज अ डिफरंट फ्लेवर्स. शब्दांना वेगवेगळे फ्लेवर्स असतात. कोणते फ्लेवर्स असतात तर आपल्याला लक्षात येईल की शब्दांना वेगवेगळे फ्लेवर्स, मिनिंगच्या लेवलवर वेगवेगळे फ्लेवर असतात. वर्ड मिनिंग जे आहे ते 3 टाईपचं साधारणतः आपण डिफाईन करतो आणि ते आहे डिक्शनरी मिनिंग. एखाद्या शब्दाला डिक्शनरी मिनिंग असते, एक प्रत्येक शब्दाला अर्थात डिक्शनरी मिनिंग असते. डिक्शनरी मिनिंग आपल्याला सबस्टिट्यूट देते, पर्याय देतात. इम्पॉर्टंट, सिग्निफिकंट, प्रॉमिनंट असे पर्याय देतात. पण एखाद दुसरा शब्द जो आहे त्याच्या मग रेफरन्स सेंटेन्स असतात, काही ठिकाणी त्याचे ग्रॅमॅटिकल आयडेंटिटी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. ते नाऊन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, व्हर्ब आहे, ऍडव्हर्ब आहे. हे डिक्शनरीमध्ये हे सर्व त्याचे ग्रॅमॅटिकल लेवलवर त्या शब्दाचं बघायला मिळतं. पण लेखकाने, कवीने वापरलेला शब्द तो कोणत्या दृष्टिकोनातून, कोणत्या भावनेतून, कोणत्या अर्थाने वापरलेला आहे हे मला जसं तसं कळेलच डिक्शनरी मिनिंग मधून, याची काही खात्री देता येत नाही. डिक्शनरी मिनिंग असतं प्रत्येक शब्दाला, त्याला आपण सबस्टिट्यूट म्हणतो. प्रत्येक शब्दाला लेक्झिकल मिनिंग असतं. लेक्झिकल लेक्झिकल हा पार्ट लेक्झिकॉन पासून आलेला आहे. लेक्झिकॉन किंवा लेक्झिकल मीन्स द अरेंजमेंट ऑफ द वर्ड्स. शब्दांची जी रचना आहे त्याला लेक्झिकल पार्ट ऑफ द वर्ड असं म्हणतात. लेक्झिकल पार्ट. वाक्याची जी रचना असते त्याला सिंटॅक्स म्हणतात. सिंटॅक्स. लेक्झिकल शब्द लेक्झिकॉन पासून आला म्हणून लेक्झिकल. आपण डिसेबिलिटीजचे जे वेगवेगळे टाइप्स आहेत ज्याला आपण लर्निंग डिसेबिलिटीज म्हणतो, अध्ययन अक्षमता, त्या 3 प्रकारच्या डिफाईन करतो आपण. त्याच्यामध्ये मग डिसलेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया असे आपण 3 प्रकार बघतो. त्यातला डिसलेक्सिया हा भाषेशी निगडीत राहतो. त्यातला जो लेक्सिया आहे तो इथूनच आलेला, लेक्सिकॉन पासून. लेक्सिकॉन, लेक्सिकल, लेक्सिया अशा पद्धतीने तो पाहायला मिळतो. अरेंजमेंट ऑफ द वर्ड्स काय म्हणता, कसं काय सांगता येईल हे अजून सोपं करून? व्हॉट अबाउट द लेक्सिकल मिनिंग? मगाशी जे मी वाक्य वापरलं की आपण अनेक वेळा मुलांचं आयुष्य कंझ्युम करतो. जर मी अप्रोप्रिएट वेनी जात नसेल, माझ्याकडे त्या पद्धतीचे कौशल्य नसतील, मी खूप वेगळ्या पद्धतीनं वाचन करून माझा कंटेंट सोपा मुलांपर्यंत कसा करता येईल या दृष्टिकोनातून मी गंभीर नसेल, तर मी मुलांच्या आयुष्यातले अनेक क्षण, अनेक तास जे आहे ते नक्कीच वाया घालवत असतो. असं शिक्षण देता घेता या पुस्तकामध्ये आपल्याला
बघायला मिळतो. का बरं? कारण लेक्सिकल मिनिंग मध्ये असं दिसेल आपल्याला की इन इंग्लिश लँग्वेज व्हेरी फ्यू मीन्स द वर्ड्स दॅट इज द रूट वर्ड्स, मूळ शब्द जे आहेत रूट वर्ड्स आर लिमिटेड इन नंबर. मूळ शब्द जे आहेत ते लिमिटेड आहेत, पण त्याचे फ्लेवर्स जे आहेत विथ द हेल्प ऑफ सफिक्सेस, प्रिफिक्सेस, हे जे फ्लेवर्स आहेत ते लाखोच्या घरात आहेत, लाखोच्या घरात. एक साधं उदाहरण आपल्याला देता येऊ शकतं. समजा नेशन हा एक रूट वर्ड मी घेतला. नेशन हा शब्द रूट वर्ड आहे, नेशन. मग नेशनला एल हे सफिक्स लागलं, सफिक्स की नॅशनल हा शब्द तयार झाला. नंतर पुन्हा आणखी एल वाय हा सफिक्स लागलं की नॅशनली हा शब्द तयार झाला. पुन्हा आय झेड हे सफिक्स लागलं, नॅशनलाइज हा शब्द तयार झाला. पुन्हा ई जाऊन ATION लावला त्याला की नॅशनलायझेशन हा शब्द तयार झाला. पुन्हा आणखी इंटरनेशन, इंटरनॅशनल, इंटरनॅशनली, इंटरनॅशनलाइज, इंटरनॅशनलायझेशन, असे एका नेशन या रूट वर्डचे अनेक फ्लेवर्स आपल्याला असे पाहायला मिळतात. अनेक फ्लेवर्स, हे साधारणतः 10 ते 11 फ्लेवर्स असतील. वाक्य पुन्हा अजून क्लॅरिफाय करतो. लेक्सिकल ही जी शब्दांची सफिक्सेस, प्रेफिक्सेस लागून नंतर ING असते किंवा बरेचसे आपण सफिक्स लागते ING, अगोदर काही शब्दांच्या प्रेफिक्सेस लागतात. हे जे काही शब्द एका रूट वर्डला लागलेले सफिक्स प्रेफिक्सेस मधून जे काही फ्लेवर्स तयार झाले त्याला लेक्सिकल अरेंजमेंट ऑफ द वर्ड असं म्हणतात. लेक्सिकल अरेंजमेंट. आणि प्रत्येकाचं मिनिंग चेंज होत जातं. मिनिंग विल बी डिफरंट ऑब्व्हियसली. ज्यावेळेस एक शब्द सफिक्स लागलेला आहे किंवा प्रिफिक्स लागलेला आहे त्याचा मिनिंग डिफरंट आहे, पण त्या शब्दाचं मूळ मात्र एकच शब्द आहे. काय झालेलं आहे आपल्या बाबतीत, तुमच्या आमच्या बाबतीत, आणि आपण हे करता येते शिक्षण क्षेत्रात आल्यानंतर सुद्धा, आपल्याला आपल्या आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यावर एक सुद्धा सर किंवा मॅडम असे भेटले नाही की बेटा हा शब्द जो आहे तो रूट वर्ड आहे. काही ज्यांच्या आयुष्यामध्ये भेटलेले असतील तर हॅट्स ऑफ टू देम, त्या सरांना दंडवत करूया आपण, त्या सरांना, त्या मॅडमला जे. पण बहुतांश लोक तुम्ही आम्ही जे आहे ते याच्यापासून वंचितच आहोत. आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर कुठल्या तरी अगदी प्राथमिक लेवलवर, माध्यमिकवर, उच्च माध्यमिकवर, आयुष्याच्या पुढच्या महाविद्यालयीन स्तरावर एखाद दुसऱ्या सरांनी किंवा मॅडमनी तर आपल्याला सांगायला हवं होतं की हा एकच शब्द आहे आणि याचे वेगवेगळे फ्लेवर्स जे आहेत ते आहेत आणि साधारणतः याचे एवढे एवढे फ्लेवर आहेत. त्याच्यामुळे हा एक शब्द तू रिसाइट केला, पाठ केला की पुन्हा तुला हे वेगळे फ्लेवर्स करून शब्द पाठ करायची आवश्यकता नाही. झालं काय तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये की नेशन ज्यावेळेस आला त्यावेळेस त्या सरांनी किंवा मॅडमनी आपल्याला पाठ करायला लावला, त्याला समजा 5 मिनिटं गेली असतील. नॅशनल आला तर त्यावेळेस पुन्हा आणखी वेगळ्या सरांनी किंवा मॅडमनी पाठ करायला लावला वेगळ्या टप्प्यावर. मग नॅशनलाइज, इंटरनॅशनलाइज, इंटरनॅशनलायझेशन, त्या त्या टप्प्यावर प्रत्येक वेळेस मी माझ्या आयुष्यातले 5-10 मिनिटं जे आहे ते एक शब्द काय रिसाइट करायसाठी, पाठ करायसाठी घालवलं. कारण कोणी असं भेटलंच नाही मला वाटलं हे स्वतंत्र शब्द आहेत आणि तसं तसं पाठ करत आपण गेलो. तसं 11 शब्दाला जर मी माझ्या आयुष्यातले 55 ते 60 मिनिटं गेली असतील पाठ करत असताना किंवा 2 तास गेले असतील, जे मला 10 मिनिटच देऊन भागत होतं. म्हणजे एका शब्दाचं क्लॅरिफिकेशन प्रॉपर वेनी जर कोणी सांगितलं असतं मला, तर माझा पुढचा वेळ जो आहे 50 मिनिटाचा तो नक्की वाचला असता. हे एका शब्दाच्या बाबतीत झालं, एका विषयाच्या एका शब्दाच्या बाबतीत झालं. असे अनेक विषय, अनेक शब्द, हजारो, असं जर पाहिलं तर आपल्या आयुष्यातले वर्षानुवर्ष शिकवणाऱ्या घटकांनी कन्झ्युम केलेले आहेत. पण ज्यांच्या आयुष्यामध्ये असे काही इनोव्हेटिव्ह टीचर्स, सर किंवा मॅडम आलेले असतील, त्यांचं आयुष्य या सरांनी किंवा मॅडमनी वाचवलेलं पण आहे, की त्याची दुसरी बाजू आहे. वाचन म्हणजे काय असंच, रीडिंग काय असंच, वाचावे, लिहावे, अशी काही प्रोसेस नाही. वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी स्वतः वाचन करणं, स्वतः वाचनाच्या संदर्भात गंभीर असणं, वाचनाची प्रक्रिया जी आहे, प्रोसेस जी आहे ती गांभीर्यानं समजून घेणं, त्याला त्याच्यावर एक रिसर्च ॲटिट्यूड किंवा रिसर्च माइंडनी आपण त्या सर्व एकंदर प्रोसेसकडे पाहणं. वाचन कौशल्य विकसित करत असताना प्रत्येकाची वाचनाची गती, आवडीनिवडी हे इंडिव्हिज्युअली डिफर करतात, या अँगलनी या सर्व प्रोसेसकडे पाहणं हे तेवढंच महत्वाचं आहे. आणि तेव्हाच मी मुलांमध्ये रीडिंग टू लर्न हा सेन्स जो आहे तो निर्माण करू शकतो. आणि ती स्टेप जी आहे ती मला क्लासरूम सिच्युएशन मध्ये मुलांमध्ये जी आहे ती ट्रान्समिट करता येईल. अदरवाईज मी पहिल्या टप्प्यावर मुलांना वाचता येईल, लिहिता येईल, वाचलेलं जे आहे ते काय करतील, परीक्षेमध्ये फारच फार ओकतील आणि पास पण होतील, पुढे पुढे पण जातील. 10वी कंप्लीट झालेल्या, 12वी कंप्लीट झालेल्या, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट किंवा पूर्ण केलेल्या पदव्युत्तर पदव्या मिळून सुद्धा
लोकांना त्या त्या विषयाची, अगदी मराठी वाङ्मय घेऊन किंवा इंग्रजी वाङ्मय घेऊन, संस्कृत किंवा हिंदी वाङ्मय घेऊन ज्यांनी पदवी मिळवली आहे, त्या त्या लोकांना सुद्धा जर त्या साहित्याशी संबंधित, त्या वाङ्मयाशी संबंधित वाचायची आवडच निर्माण झालेली नसेल, तर नक्कीच काही ना काहीतरी त्यांच्या सेकंड स्टेपला मिसिंग आहे. त्याचा एक्झॅक्टली ब्लेमिंग जे आहे ते तुमच्या माझ्याकडे येते. दुसऱ्या कुठल्याही सोर्सकडे आपण ब्लेमिंग देऊ शकत नाही, ना आई वडिलांकडे, ना कुठल्याही समाजाकडे. मी त्या पद्धतीची एक उत्सुकता, जिज्ञासा, क्युरिओसिटी मुलांच्या मनामध्ये त्या त्या टप्प्यावर निर्माणच केलेली नसते. दॅट्स द प्रॉब्लेम. म्हणून भाषा शिक्षक हा मी व्यक्तिशः मला असं वाटते, हा पूर्ण एकंदर शिक्षण प्रक्रियेचा आत्मा आहे. आत्मा. लँग्वेज टीचर इज द सोल ऑफ द एंटायर एज्युकेशन सिस्टम. भाषा शिक्षक कोणी होऊ शकते. भाषा शिक्षक म्हणजे असाच, मग तो मराठी भाषेचा असो किंवा इतर भाषेचा असो, असं मुळीच नाही. भाषा शिक्षक हा आत्मा आहे. भाषा एकदा मुलांना समजली, भाषेविषयी त्यातल्या त्यात वाचनाविषयी मुलांना आवड निर्माण झाली की आपोआपच बाकीची सर्व प्रक्रिया आपली सुलभ, सुकर आणि सहज होण्यासाठी सपोर्ट करते. तेव्हा प्रत्येक शाळेतल्या सर्व भाषा शिक्षकांनी अतिशय पॉझिटिव्हली, सिन्सिअरली, सिरियसली या सर्व प्रक्रियेकडे पाहून मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे. वाचनाची ही आवड केव्हा होईल? त्यावेळेस पहिल्या फेजवर, पहिल्या स्टेपवर आपण लेबर घेऊ. त्याला वाचता येईल यासाठीचं लेबर घेऊ. वाचल्यानंतर रिडिंग विथ कॉम्प्रेन्शन, वाचलेला त्याला समजेल या संदर्भात आपण लेबर घेऊ. आणि नंतरची मग पुढची अंडरस्टँडिंग द वर्ड्स, अंडरस्टँडिंग द मिनिंग, कॉम्प्रेन्शन, वर्ड मिनिंग, डिक्शनरी आणि लेक्सिकल मिनिंग. आणि तिसरं मिनिंग आहे जे आपण मगाशी बघत आहे. लेक्सिकल मिनिंग ही तसं आहे, एका शब्दांना अनेक फ्लेवर आणि त्याच्या अरेंजमेंट वरून त्याचे बदलत जाणारे अर्थ. तिसरं मिनिंग आहे जे जबरदस्त चॅलेंजिंग आहे आणि ते आहे दॅट इज द लिटररी मिनिंग. लिटररी मिनिंग एखाद्या कवितेमध्ये आलेला एखादा दुसरा शब्द जर असेल तर तो डिक्शनरी मिनिंगने जर आपण त्याचा जसा तसा अर्थ घेऊन त्या कवितेचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला, कॉम्प्रेहेंड करायचा प्रयत्न केला, तर वी मे बी डायव्हर्टेड. आपण डायव्हर्टेड होऊ शकतो, डायव्हर्ट होऊ शकतो. कारण त्या अर्थाने तो शब्द त्या कवीला अभिप्रेत किंवा अपेक्षितच नसतो. म्हणूनच अनेक कवितांच्या, अनेक साहित्याच्या शेवटी जे आहे काय दिलेलं असते? ग्लॉसरी दिलेली असते. ग्लॉसरी. आणि ग्लॉसरीच्या तिथे लिहिलं असते की इन दिस पोयम दिस वर्ड हॅज सो अँड सो मिनिंग. त्याचं त्या कवितेमध्ये आलेला कोणत्या अर्थाने तो शब्द आलेला आहे, त्या साहित्यामध्ये तो कोणत्या अर्थाने शब्द आलेला आहे, हे वाचकापर्यंत प्रॉपर पोहोचावं यासाठी लिटररी मिनिंगला सुद्धा तेवढंच महत्व आहे. असे एकाचे डिफरंट मिनिंग एका एका शब्दाला जर असतील तर वाचनची दुसरी स्टेप जी आहे ती किती महत्वपूर्ण आहे. आणि त्यासाठी मला स्वतःला बिंग द टीचर म्हणून, भाषा शिक्षक म्हणून किती लेबर घ्यावं लागेल हे सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकतं. वर्डचे हे मिनिंग, डिक्शनरी मिनिंग म्हणून डिक्शनरी घेतली आणि मला सारा समजलं, किंवा डिक्शनरीमध्ये बी शब्द पाहिला आणि मला अर्थ कळला, असं सहसा होत नाही. म्हणून लिटररी मिनिंगसाठी माझं भरपूर वाचन, साहित्याचं वाचन हे असणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग त्या डिफरंट शब्दांचे वेगवेगळे फ्लेवर, द व्हेरियस फ्लेवर्स, व्हेरिड फ्लेवर्स ऑफ द वर्ड हे मला समजायला लागते त्या अर्थाने. एक साधं उदाहरण देता येऊ शकते. जसं व्होकॅब्युलरीमध्ये वाचन करत असताना आपल्याला सरांनी किंवा मॅडमनी लिहून दिलेलं असते आणि वेगवेगळे फ्लेवर्स, स्ट्रक्चरल वर्ड्स आहेत आपल्या इंग्रजीमध्ये. स्ट्रक्चरल वर्ड, कंटेंट वर्ड आणि स्ट्रक्चरल वर्ड. स्ट्रक्चरल वर्ड्स आर लिमिटेड इन नंबर. स्ट्रक्चरल वर्ड्स आर रिलेटेड विथ द ग्रॅमॅटिकल पार्ट. सपोज प्रेपोजिशन्स, ऑन आहे, ऑफ आहे, अंडर आहे, अबो आहे, सर्व समजा प्रेपोजिशन कडे वळलो आपण. इकडे मग आर्टिकल्स आहे, प्रेपोजिशन्स आहे. असे हे जे स्ट्रक्चरल वर्ड्स आहेत त्यांचे जर मिनिंग आपण डिक्शनरी फॉर्म मध्ये घेतले, डिक्शनरी जसे जसे शब्दांचे अर्थ लिहून दिले, तर दॅट विल क्रिएट अ प्रॉब्लेम. जसं आपण पाठ केलेले शब्द जे आहे ते ओएन, ऑन म्हणजे वरच आहे. ओव्हीआर, ओव्हर म्हणजे वरच आहे. त्याच्यानंतर एबीओ, व्ही, अबो म्हणजे पण वरच आहे. BRI, DE, GR, OOM, ब्राईड ग्रूम म्हणजे सुद्धा वरच आहे. वर किंवा वधू मधला वर, हे सर्व वरवरच आहे. हे जर शब्द म्हणजे या सर्वांचे अर्थ, या सर्व शब्दांचा अर्थ वरच हा एक जर मी लिहून दिला असेल तर तो कसा काय मुलांपर्यंत पोहोचेल? तेव्हा हे जे काही सिच्युएशनल वर्ड्स आहेत, स्ट्रक्चरल वर्ड्स आहेत, हे आपल्याला सिच्युएशन क्रिएट करूनच मुलांपर्यंत पोहोचवता येऊ शकतात. अदरवाईज त्याला नुसते शब्दांचे अर्थ देऊन हे मुलांपर्यंत पोहोचणार नाही. असे खूप इफ्स अँड बट्स करत करत मला
शब्दांच्या या दुसऱ्या स्टेपपर्यंत, वाचनाच्या या दुसऱ्या प्रक्रियेपर्यंत, दुसऱ्या टप्प्यापर्यंत मला मुलांना पोहोचवता येऊ शकतो. नंतरचा पार्ट आहे बिटवीन द लाईन. बरेच वेळा एखाद दुसऱ्या शब्दाचा मला अर्थ माहिती नसतो वाचत असताना. तो शब्द माझ्यासाठी नवीन शब्द असतो, तो कठीण शब्द असतो असं मला मुळीच म्हणता येणार. शब्दामध्ये दोनच प्रकारचे प्रकार आहेत. आपण जसं आपल्या सरांनी, मॅडमनी किंवा आपण सुद्धा आपल्या वेळी काही लोक लिहून देतील कठीण शब्दांचे अर्थ असे लिहून देतात. हाऊ द वर्ड्स आर कठीण? आर द वर्ड्स कठीण? शब्द काय कठीण असतात कुठे किंवा सोपे असतात? देर आर ओनली टू टाइप्स ऑफ वर्ड्स इन इंग्लिश लँग्वेज, दॅट इज द नोन वर्ड्स अँड द अननोन वर्ड्स. माहिती असलेले शब्द आणि माहिती नसलेले शब्द, असे दोनच प्रकार आपल्याला इंग्रजीमध्ये पाहायला मिळतात. जे माहिती नसलेले आहे त्यांना उगाच आपण कठीण म्हणतो आणि वरच त्याला एक निगेटिव्ह कमांड देऊन दिलेली असते की कठीण शब्दांचे अर्थ. पहिला शब्द वाचायच्या अगोदरच अरे बापरे कठीण आहे वाटते असं म्हणून पुढचे शब्द वाचत असतानाच एक धुकधुक राहते मनामध्ये. अननोन वर्ड्स असतात त्याच्यामुळे ते कठीण वाटतात. माहिती नसलेला शब्द एकदा माहिती झाला की दॅट विल द इझी, सोपा. त्याच्यामुळे सोपा शब्द, कठीण शब्द असा काही प्रकारच असू शकत नाही. नोन वर्ड्स अँड अननोन वर्ड्स. बिटवीन द लाईन, ज्यावेळेस आपण अगोदरच्या स्लाइड मधला शेवटचा पॉईंट जो आहे, तर जो अननोन वर्ड्स आहे तो वर्ड सुद्धा ज्यावेळेस इतर शब्द मी इतर सर्व मॅटर वाचत आहे तर माहिती नसणारा शब्द जरी माझ्या पुढ्यात आला असेल तर आय कॅन गेस इट. त्या दोन शब्दांमधला, दोन ओळींमधला, दोन वाक्यांमधला किंवा त्या वाक्यांमध्ये जे दडलेला आहे त्याचा अर्थ जो आहे, गर्भित अर्थ, तो मला ज्यावेळेस समजतो ती आहे बिटवीन द लाईन. बिटवीन द लाईन. आणि हे केव्हा शक्य आहे? व्हेन आय हॅव द कन्सिस्टंट, I have taken the consistent effort as far as my reading is concerned. When I have the keen interest in reading, मला वाचनाची भरपूर आवड असेल, वेगवेगळ्या फ्लेवरचं, वेगवेगळ्या प्रकारचं वाचन मी जेव्हा करतो तेव्हा बिटवीन द लाईन ही स्टेज जी आहे ती मला अतिशय आत्मसात करण्यासाठी सपोर्ट करते. आफ्टर ऑल व्हॉट इज रिडिंग? रिडिंग काय नेमकं? रिडिंग इज अबाउट अंडरस्टँडिंग रिटन टेक्स्ट. वास्तव म्हणजे काय करतो आपण? वी दॅट इज अंडरस्टँडिंग द रिटन टेक्स्ट. जे काही लिहिलेलं असेल, रिटन असेल टेक्स्ट, ते मी वाचतो. रिडिंग इज अबाउट अंडरस्टँडिंग द रिटन टेक्स्ट. इट इज अ कॉम्प्लेक्स ऍक्टिव्हिटी. इट इज नॉट अन इझी ऍक्टिव्हिटी. कॉम्प्लेक्स आहे, गुंतागुंतीची आहे, सरळ सरळ नाही. इट इज द कॉम्प्लेक्स ऍक्टिव्हिटी दॅट इन्व्हॉल्व्स सेव्हरल स्टेजेस अँड प्रोसेसेस. अनेक सेव्हरल स्टेजेस अँड प्रोसेसेस आहेत त्यातला बघायला मिळतात आपल्याला. ही सेव्हरल स्टेजेस आणि प्रोसेस असल्यामुळं दॅट ऍक्ट सायमल्टेनियसली टू अचीव्ह द कॉम्प्रेन्शन. अनेक प्रक्रिया, अनेक टप्पे, अशा गुंतागुंतीच्या प्रक्रिया होत होत माझं कॉम्प्रेन्शन जे आहे या स्टेज पर्यंत, या फेज पर्यंत मी पोहोचू शकत असतो. त्याच्यामुळे नुसतं पाठ होणे, लर्न करणे, वाचता येणे आणि वाचलेलं समजणे, रीडिंग विथ कॉम्प्रेन्शन, हे ज्यावेळेस यासाठी ही जी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे त्यामधून मुलांना जायचं असतं. आणि आपण एकच वेळा किंवा दोन वेळा त्यांना वाचनाची संधी देतो, समजलंच नाही का, किती मरमर करा आपल्याला काही फायदा नाही. असेच आहे तुम्ही, तसेच आहे. इतकी ही गुंतागुंतीची प्रक्रिया 2-3 वेळा संधीमध्ये कसं काय शक्य आहे लहान मुलांमध्ये, ज्यांना बऱ्यापैकी समज पण आलेली नसते? डेफिनेटली दॅट विल बी द ग्रेट चॅलेंज फॉर देम. त्याच्यावर त्यांना त्यांची वेळ घेऊ देणं, त्यांना त्यांच्या गतीने पुढे जाऊ देणं, जिथे कुठे त्यांना अडचण असेल तिथे मी फॅसिलिटेट करणं, हाच तर रोल आहे आपला जो आहे रिडिंग करत असताना. येस यू कॅन, हा असा कॅन ॲटिट्यूड जनरेट करणं. अडखळत वाचत आहे, हेजिटेट होत आहे, ततफफ करत आहे, डझंट मॅटर. लेट हिम रीड, लेट हर रीड. वाचू द्यावा त्यांना. अगदी तुटकं फुटकं, तुटक फुटक वाचत असेल तरी सुद्धा एनकरेज करणं, बूस्ट करणं, एनर्गाइज करणं, हेच तर आपलं काम आहे. येस यू कॅन, अरे तू तर वाचू शकतो, छान वाचत आहे, ओके गो अहेड. असं करत करत मुलांना पहिल्यांदा वाचनासाठीचं लेबर केलं आणि नंतर मग त्यांना रीडिंग टू लर्न, वाचन जे आहे ते शिकण्यासाठी करणे, या फेज पर्यंत आपल्याला नेता येऊ शकतो. ही कॉम्प्लेक्स ऍक्टिव्हिटी आहे हे जेव्हा मला माहिती होते तेव्हा मी त्याला स्पेस देईल, वाचायसाठी अवधी देईल, समजण्यासाठी अवधी देईल. हा एक पार्ट होऊ शकतो. रीडिंग कन्सिस्ट of two related processes. One, as we have already learned, that is the word recognition and the comprehension. Once we recognize the word,
When the first step is completed, that is the recognition of the word, definitely it will lead gradually. It will lead gradually to the comprehension. But comprehension itself is the complex process. Many stages and processes and the simultaneous activities are going on there, and then on we achieve the conversion. That is the comprehension. That's why we must have the patience as far as comprehension is concerned of the students. मुलांचं कॉन्फरन्शन साठी माझ्याकडे सुद्धा पेशन्स असणं गरजेचं आहे. मग हे कॉन्फरन्शन इझी गोईंग, सुलभ, सुकर कसं करता येईल? When we read before them many things, when we have the storytelling, when we have the different activities, when we have the funny activities there as far as reading is concerned, when we make them, one can say, stress free while the reading, असं बरंच काही करत करत मुलांना कॉन्फरन्शन साठी, वाचनाची आवड निर्माण करायसाठी सपोर्ट होऊ शकतो. Reading is not the linear, but it's a cyclical process. It is not a linear process, it's a cyclical process. That's why it is the complex activity. For comprehension, there must be interaction between the reader, text, and the writer. This is the, see here the trio. Interaction. With whom? Among three things. That is one, reader, वाचक जो है तो, another the text, which is before him or before her, and the writer. Writer, जसं आपण मगाशी लिटररी मिनिंग, रायटरला काय म्हणायचं आहे ते त्यांनी टेक्स्टमध्ये लिहिलं, पण टेक्स्टमध्ये रायटरला काय म्हणायचं हे रीडरला जर माहिती नसेल तर रायटर टू रीडर ही जी प्रोसेस आहे, हे जे कम्युनिकेट होणं आहे ते होणारच नाही सरळ सरळ. त्याच्यामुळं फॉर कॉन्फरन्शन देर मस्ट बी द इंटरॅक्शन बिटवीन द रीडर, टेक्स्ट अँड द रायटर. देन अँड देन ऑन वी कॅन एक्सपेक्ट द कॉन्फरन्शन. आकलनासाठी ही बाब सुद्धा तेवढीच महत्वाची. सी हिअर व्हाय द इंग्लिश रीडिंग इज व्हेरी चॅलेंजिंग. व्हाय चॅलेंजिंग? It is challenging. It is the challenging task. But why? As far as the English language is concerned, there is no one-to-one correspondence between the letters and the sounds. अक्षरांची संख्या आणि ध्वनींची संख्या ही डिफर करते इंग्लिशमध्ये. जसं आपल्या इकडे अक्षरांची संख्या आणि ध्वनींची संख्या ही जवळजवळ सारखी आहे. उलट आता दोन ध्वनी जे आहेत अ आणि ऍ, हे मराठीमध्ये स्वरध्वनी ऍड केलेले आहेत. अ आणि ऍ असे दोन ध्वनी जे आहेत ते ऍड केलेले आहे. कारण अनेक प्रचलित इंग्रजीमधले शब्द मराठीमध्ये आता रूढ झालेले आहेत आणि त्यांना लिहिताना नेहमी चॅलेंज व्हायचं, प्रॉब्लेम जायचं. आणि या याच्यात दोन आपले आता म्हणजे 12+2चा असा स्पॅन आहे. म्हणजे 12 स्वरध्वनी होते आपले, त्याच्यामध्ये पुन्हा 2 हे ऍड केले आणि 36चा तो आहेच. म्हणजे 36+14 असं 50चा स्पॅन झाला, जो 48चा आहे. म्हणजे जेवढे अक्षर आहेत किंवा जेवढे ध्वनी आहेत तेवढे अक्षर अवेलेबल आहेत, किंबहुना जास्त आहेत. काही आपल्याकडे क्लस्टर सुद्धा आहेत, क्ष, ज्ञ असे क्लस्टर पण आहेत त्या ठिकाणी मराठी भाषेमध्ये. पण इंग्लिश इज द व्हेरी, वन कॅन से द फनी लँग्वेज. इट्स अ टॉक्सी-टर्वी लँग्वेज. इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग लँग्वेज. It is very irregular language as far as this is the part why the English reading is very challenging for the students, because there is no one-to-one correspondence between the letters and the sound. Because letters are 26 in number and the sounds are 44 in numbers. There are 20 vowels and 24 consonants in English. 20 स्वराक्षर आहेत, 20 स्वर आहेत आणि 24 व्यंजन आहेत. कन्सनंट जे आहेत ते 24 आहेत आणि 20 वॉवल्स आहेत. कोणालाही प्रश्न विचारला की हाऊ मेनी वॉवल्स आर देअर इन इंग्लिश, तर सर्व लोक सांगतात की देर आर 5 वॉवल्स इन इंग्लिश मॅक्झिमम. आपल्याला विचारला की हाऊ मेनी, आर यू ऍग्री विथ मी, देर आर 5 वॉवल्स इन इंग्लिश, तर मॅक्झिमम लोक तुम्ही आता हात वर करू शकता. येस, देर आर 5 वॉवल्स. विचार दे असा प्रश्न मी विचारला तर लगेच भराभरा तुम्ही सांगाल ए, ई, आय, ओ, यू, 5 वॉवेल्स आहेत. का बरं सांगाल भराभरा? कारण आपण पाठ केलेला आहे. आपल्या गुरुजींनी, आपल्या मॅडमनी, आपल्या बाईंनी सांगितलेलं आहे की ए, ई, आय, ओ, यू या स्वरांनी सुरू होणाऱ्या एकवचनी नामापूर्वी अँड हे उपपद वापरावे. पाठ केलं, पूर्ण रटून घेतलं, झोपेतून उठवलं तरी हे सर्व पाठ आहे. आणि हेच 5 वॉवेल आपल्या डोक्यामध्ये फिक्स झालं. पण हे मग चुकीचं सांगितलं का आपल्या सरांनी किंवा मॅडमनी? डेफिनेटली नाही. त्या वेळेस ते ज्यांना माहिती होतं
ज्यावेळेस प्रोनाउन्सिएशन, फॅक्टर्स, वावेल्स, कॉन्सनंट हा पार्टच आलेला नव्हता. स्पोकन पार्ट जो आहे तो इकडे टेक्स्टमध्ये तो आलेला नव्हता, म्हणजे काही तो नव्हता असं नाही, पण आपल्या याच्यामध्ये, कारण पूर्ण आपलं लेखन आणि वाचन या सर्व याच्यावर चालायचं अगोदर. ज्यावेळेस आपलं स्किल बेस्ड सिलेबस आलं आणि तिथून हा प्रवाह जो आहे तो आपल्याला वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाला. AEIOU हे स्वर नसून स्वराक्षर आहे. कारण AEIOU हे पाचही अक्षर हे आपल्या A to Z या सेट ऑफ अल्फाबेट जो आहे, अक्षर जी आहे त्याच्यामधले 5 अक्षर आहे, जे स्वरध्वनीच्या उच्चारणासाठी सपोर्ट करते. ते स्वराक्षर आहेत. मग आपल्या सरने किंवा मॅडमने शिकवलेलं चुकीचं आहे का? तर डेफिनेटली नाही. मग त्याला मॉडिफाय करावं लागेल, कारण 20 वॉवल्स आर देअर इन इंग्लिश, 20 वॉवल्स आहेत. कसं मॉडिफाय करता येईल हे मग आपण शिकलेलं जे आहे ते करता येऊ शकते. मग काय करायचे आपले की सर किंवा मॅडम, की AEIOU स्वरांनी सुरू होणाऱ्या एकवचनी नामापूर्वी एन हे उपपद वापरावे. मग अवर शब्द आला इंग्लिश मधला की मग ते सांगायचे अवर शब्द जो आहे तो अपवाद आहे. युनिव्हर्सिटी शब्द आला तर युनी सुरू झाला, पण त्याच्या अगोदर द किंवा अ वापरतो आपण, तो अपवाद आहे. एखाद दुसरे सर किंवा मॅडम राहायचे की त्याचा उच्चार जो आहे तो व्यंजनासारखा होते, युनिव्हर्सिटीचा य म्हणून आपण हे करतो, किंवा मग अवरचा अ असा होतो म्हणून सांगायचे. पण फार रेअर लोक होते तसे. त्यांना ज्यांनी हे क्लॅरिफाय केलं आणि ज्यांना तसे लोक आपल्या पुढ्यात मिळाले बिंग द स्टुडंट म्हणून, तर नक्की हॅट्स ऑफ टू देम. पण अनेक लोकांना हे मिळालंच नाही. लोकांनी अपवादच टाकत गेले. जे जे शिक्षकांच्या आवाक्याबाहेर असते ते आपण अपवादात टाकत जातो. आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही लोक असे असतात की जे आपल्याला क्लिअर करून क्लॅरिफाय करून सांगतात. हे फॅक्ट आहे आणि वी हॅव टू ऍक्सेप्ट दिस फॅक्ट. पण आता त्याला मॉडिफाय करता येऊ शकते. ते त्या टप्प्यावर ते सर बरोबर होत. आता मात्र ज्यावेळेस मला वॉवेल्स 20 इन नंबर अँड 24 कॉन्सनंट्स आर देअर या अँगलनी मला विचार करायला लागलेला आहे. पहिलीपासून इंग्रजी जेव्हा आलं 2000 मध्ये, तर त्याच्या मलपृष्ठावर आतमधलं जे पान आहे त्याच्यावरच सर्व वॉवेल्स आणि कॉन्सनंट्स याची यादी दिलेली आहे. तर डेफिनेटली आय मस्ट चेंज इन कोर्स ऑफ टाइम. व्हाय डू आय चेंज? का बरं मी चेंज व्हायचं आहे? बिकॉज लँग्वेज लर्निंग इट सेल्फ इज द डायनामिक अँड ट्रान्झिटरी प्रोसेस. भाषा शिकण्याची मुळात एक अखंड अविरत चालणारी प्रक्रिया आहे. इट्स अ ट्रान्झिटरी प्रोसेस. ही बदलणारी प्रक्रिया आहे मुळात जी आहे. इफ इट इज द ट्रान्झिटरी अँड अल्टरनेटिव्ह प्रोसेस लँग्वेज लर्निंग, आय मस्ट चेंज इन कोर्स ऑफ टाइम ऍज पर द चेंज रिक्वायर्ड. जो कोणता रिक्वायर्ड चेंज असेल तो मला ऍक्सेप्ट करावा लागेल आणि त्या पद्धतीने माझ्या स्वतःमध्ये बदल करावा लागतो. तो नियम जो आहे तो मॉडिफाय असा करून नंतर आपल्याला काही अपवादात टाकायची गरज नाही. तो असा करता येऊ शकतो की AEIOU या स्वरांनी सुरू होणाऱ्या एकवचनी नामापूर्वी एन हे उपपद वापरावे. एन हे उपपद वापरा. AEIOU या स्वराक्षरांनी सुरू होणाऱ्या, असं आपण पहिले शिकलो होतो ते. आता आपल्याला मॉडिफाय करता येईल की AEIOU या स्वराक्षरांनी सुरू होणाऱ्या आणि स्वरासारखा उच्चार होत असणाऱ्या एकवचनी नामापूर्वी एन हे उपपद वापरा. म्हणजे आपल्याला कुठलंही 2 कंडिशन आहे, एक तर यांनी सुरू झालेलं पाहिजे या स्वराक्षरांनी, किंवा मग स्वरासारखा उच्चार तरी झाला पाहिजे. मग आता एक्सेप्शन किंवा अपवाद ऑप्शन मध्ये टाकायची काही आवश्यकता राहणार नाही. व्हॉट्स वेअर इट मे बी. हे 1 to 1 करस्पॉन्डन्स, ही जी गॅप आहे साऊंड्स आणि लेटर्स मधली ती 18ची आहे. 18ची 44 ध्वनी आहे आणि 26 अक्षर आहे. 18 लेटर्स कमी पडतात. म्हणून अनेक इंग्रजीमध्ये असे शब्द अक्षर आहेत की त्याच्यावर वेगवेगळ्या ध्वनींचा प्रभार आलेला आहे, भार आलेला आहे. सी हा आपल्याला क मध्ये दिसतो, सी हा स मध्ये दिसतो, सी हा च मध्ये दिसतो. पुढच्या सेशन मध्ये आपल्याला बघता येऊ शकते अजूनही. सी हा आपल्याला श मध्ये दिसतो, कॉन्शियस मध्ये श मध्ये दिसतो, चॅरिटी मध्ये च मध्ये दिसतो सी, किऑस मध्ये क मध्ये दिसतो सी एच, कॅट मध्ये क म्हणून दिसतो, सेन्सस मध्ये सी स म्हणून दिसतो. म्हणजे एकच अक्षर आहे पण त्याचे ध्वनी मात्र वेगळे आहे. कारण काय की अक्षर कमी आहेत आणि ध्वनी जास्त आहे. त्याच्यामुळं कम्पॅरेटिव्हली कशाचं हे आलेलं आहे, प्रभार आलेला आहे. जसं वर्ग 10 आहेत आणि शिक्षक 5 आहेत, तर या 5 शिक्षकावर इतर याचा प्रभार किंवा ज्यादा भार आलेला असतो. तसंच इंग्रजीच्या अक्षरांच्या बाबतीत झालेलं आहे. म्हणून इंग्रजीचं स्पेलिंग पाहून लगेच उच्चार करता येईल असं काही नसतं. इंग्लिशच्या उच्चारणाच्या संदर्भात किंवा लेखनाच्या संदर्भात दिसते तसं नसतं. म्हणूनच आपण फसतो आणि अनेक शब्दांचे उच्चारण जे आहे ते चुकीच्या पद्धतीने केलं जातं. म्हणूनच शब्दांचं एक चित्र म्हणून इंग्रजीमध्ये लक्षात ठेवणं, रजिस्टर करणं, हे जर मी मुलांपर्यंत पोहोचवलं तर मग त्यांच्या रिडिंगमध्ये येणारे जे अडथळे आहेत ते आपल्याला विड्रॉ करता येतात, ते कमी करता येतात, ते डायल्यूट करता येतात.
जसं खाली दिलेलं आहे बघा. सो इंग्लिश बिकम्स द फनी अँड द मोस्ट इरेग्युलर लँग्वेज टू रीड अँड राईट. खाली शब्द दिलेले आहेत. कार, कारमध्ये ए आहे लेटर. कॉल, कॉलमध्ये सुद्धा ए आहे. कॅटमध्ये सुद्धा ए आहे. केअरमध्ये सुद्धा ए. पण त्यांच्या वॉवेल्सचा विचार जर केला आपण, स्वरध्वनींचा विचार केला त्याच्यामध्ये, तर कारमध्ये आ आहे, खाली दिलेला आहे. त्याच्या स्लॅन्टिंग लाईन मध्ये आपण ते स्क्रिप्ट लिहित असतो. फनेटिक स्क्रिप्ट जे आहे ते स्लॅन्टिंग लाईन मध्ये लिहितो. कॉलमध्ये अ ध्वनी आहे. त्याच्यानंतर कॅटमध्ये ए ध्वनी आहे. केअरमध्ये ए ध्वनी आहे. ए. फारमध्ये सुद्धा तसंच दिसते. फारमध्ये आ, कॉलमध्ये अ, फॅटमध्ये ए आणि फेअरमध्ये ए असं ध्वनी आहे. एअरला जे आहे ते आपण डिप्थॉंग म्हणतो. वेन द टू वॉवल्स कम्स टुगेदर इट इज कॉल्ड डिप्थॉंग. डिप्थॉंग, डिप्थॉंग जे आहे ते 18 नंबर. As we have discussed here, 20 vowels are there, and out of 20 vowels, 12 vowels are 12 vowels are the pure vowels, and 8 are the diphthongs. E, a, oi, u असे 12 vowels आहेत. सॉरी 8 आपले डिप्थॉंग्स आहेत. असे 20चा स्पॅन आहे. 12 + 8 20 vowels आहेत. त्याच्यावर एक स्वतंत्र सत्र सुद्धा होऊ शकते फनेटिक्सच्या पार्टवर, आणि ते बिंग द टीचर म्हणून मला माहिती असणं सुद्धा गरजेचं. पुढच्या सत्रामध्ये पुसटचं आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. वी रीड वर्ड्स ॲज अ ग्रुप ऑफ लेटर्स अँड रिलेट ग्रुप ऑफ लेटर्स टू साऊंड्स अँड नॉट टू द सिंगल लेटर. पूर्ण एक ग्रुप ऑफ लेटर म्हणून आपण पूर्ण शब्दाचं उच्चारण करतो, आणि तेव्हाच तो शब्द प्रॉपरली वाचला जाऊ शकतो. अक्षरांचं वाचन करून शब्दाचं प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन कधी होऊ शकणार नाही. ही जी गंमत किंवा हे जे चॅलेंज आहे हे मुलांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जसं आपण शब्दांना 2 प्रकारच्या इमेजेस आहेत, आपण पाहूया. रीडिंग हॅज द 2 इमेजेस. वाचन करत असताना आपण 2 प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर किंवा कानावर असतात. एक आहे व्हिज्युअल इमेज, त्याला आपण दृक प्रतिमा म्हणून, रिलेटेड विथ द सेन्स ऑफ साईट, डोळ्याशी निगडीत असणारा व्हिज्युअल, व्हिडिओ, व्हिज्युअल इमेज, दृक प्रतिमा असं आपण म्हणतो, दृश्य प्रतिमा. ऑडिटरी इमेज, श्राव्य प्रतिमा, रिलेटेड विथ द सेन्स ऑफ हिअरिंग, कानाशी निगडीत आहे. आता मी इथे 2 बाबी लिहिलेल्या आहेत, 2 चित्र दाखवलेत आपण. हे एक चित्र आहे, खुर्चीचं चित्र आहे, आणि एक कुत्र्याचं चित्र आहे, आणि खाली त्याच्याशी रिलेटेड असणारे शब्द लिहिलेले आहेत त्या दोन्ही चित्राच्या खाली. आणि त्याला आपण, हे जे चित्र आहे कुत्र्याचं आणि खुर्चीचं, त्याला 1 नंबर दिला, आणि शब्दांचे जे शब्द जे आहेत खाली लिहिलेले त्याला 2 नंबर दिले. तर मी आपल्याला विचारेल आणि काही सेकंद देईल की विच इज द व्हिज्युअल इमेज, विच इज द व्हिज्युअल इमेज. 1 नंबरची आहे की 2 नंबरची आहे, कोणती व्हिज्युअल इमेज आहे आणि कोणती ऑडिटरी इमेज आहे, श्राव्य प्रतिमा कोणती आहे आणि दृक प्रतिमा कोणती आहे. एक 2 सेकंद 3 सेकंद विचार करायला लावला तर मनामध्ये सर्वांच्या एक नक्की पक्क झालेलं आहे की 1 नंबरची जी आहे म्हणजे चित्र जे आहे ते व्हिज्युअल इमेज आहे, आणि 2 नंबर जे आहेत जे शब्द दिलेले आहेत ते काय आहे, ऑडिटरी इमेज आहे ना. नक्कीच सर्वांना मनात, खोटं नाही बोलायचं, मनातल्या मनात सर्वांना वाटत आहे की 2 नंबर ऑडिटरी इमेज आणि 1 नंबर व्हिज्युअल इमेज. दृक प्रतिमा कोणती, जे चित्र आहे ते दृक प्रतिमा, आणि श्राव्य प्रतिमा कोणती, जे शब्द आहे ते श्राव्य प्रतिमा. पण शिक्षक बंधू भगिनींनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या दोन्ही ज्या आहेत, एखाद्याला ते कळलं पण असेल, ह्या दोन्ही ज्या आहेत त्या व्हिज्युअल इमेजेस आहेत. व्हिज्युअल इमेजेस ह्या दृक प्रतिमा आहेत. दृक प्रतिमा जी डोळ्याला दिसते ती, अजून काय दिसलेलं आहे आपल्याला, हे खालचे शब्दही दिसतच आहेत आणि वरच्या चित्र पण दिसतच आहेत. काही ऐकायला आलं का, कानावर ऐकायला आलं, काही चालेल नाही. पण आता मात्र ह्या दृक प्रतिमांना, दुसऱ्या नंबरच्या दृक प्रतिमांना, 2 नंबरच्या, मी आता त्याला ऑडिटरी इमेज मध्ये कन्वर्ट करतो. चेअर, आता मात्र ती ऑडिटरी इमेज आहे. डॉग, आता मात्र ती ऑडिटरी इमेज आहे. इट मीन्स every word which is in the printed form, these all words and the sentences are the visual images. When we read something, we read the visual images, not the auditory images. ऑडिटरी इमेज, ऑडिटरी आयडेंटिटी तेव्हा येते जेव्हा आपण त्याचं प्रकट वाचन करतो त्या शब्दांचं. सायलेंट रिडिंग मध्ये आपण व्हिज्युअल इमेजेसच असं वाचत जात असतो, आणि रीडिंग अलाउड मध्ये आपण त्याला ऑडिटरी आयडेंटिटी देतो. पण शब्दाचे ऑडिटरी इमेजेसला सुद्धा तेवढंच महत्व आहे.
तेव्हा एखाद्या विशिष्ट शब्दाचा उच्चार कसा करायचा आणि तो प्रॉपर व्हावा यासाठी म्हणजे चेअर या शब्दाची ऑडिटरी आयडेंटिटी देण्यासाठी कोणता सोर्स अवेलेबल आहे क्लासरूम सिच्युएशन मध्ये? प्रॉपर सोर्स तर तो आहे टीचर, शिक्षक आहे. डॉगला मी डॉग या दृक प्रतिमेला, डॉग या शब्दाच्या चित्राला ऑडिटरी इमेज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी माझे तिथे आयडेंटिटी आहे आणि मी डॉग चेअर असं ज्यावेळेस म्हणेल त्याला ऑडिटरी आयडेंटिटी प्राप्त झाली. Visual images are converted into auditory images or auditory identity is there with the help of the teachers. It means we are the real sources, actual sources, the appropriate sources, proper sources in the classroom situation in order to pronounce the word in an appropriate manner. त्याच्यामुळे माझे उच्चार चुकीचे, मुलांचे चुकीचे. माझे उच्चार बरोबर, मुलांचे बरोबर. सरळ सरळ, कोणालाही ब्लेमिंग करता येणार नाही. पुढे आपण पाहूया कसा कॉन्फिडन्स वाढवता येऊ शकते मुलांचा. मुलांचा कॉन्फिडन्स नोन टू अननोन या प्रिन्सिपल मधून वाढवता येते. ऍज फार एज इंग्लिश इज कन्सर्न वी आर थिंकिंग हिअर. कसा वाढवता येईल? नोन टू अननोन. मुलांना माहिती असणाऱ्या शब्दांकडून माहिती नसणाऱ्या शब्दांकडे वळवायचं. सुरुवातीलाच अगदी भन्नाट काहीतरी माहिती नसणारे अननोन वर्ड्स द्यायचे आणि मुलांच्या डोक्यामध्ये किडे पाडायचे, असं मुळीच नाही. माहिती असणारे हजारो शब्द ज्याला आपण नोन वर्ड्स म्हणतो, नोन वर्ड्स इतर भाषेमधून जसे या तसे आपल्या मदर टंग मध्ये, आपल्या प्रांतीय भाषेमध्ये, आपल्या घरच्या भाषेमध्ये आलेले हजारो शब्द आहेत. त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो. तसेच्या तसे, जसे या तसे आलेले. हे सर्व जे मी इमेजेस दाखवत आहे आपल्याला, याचे मराठी शब्द शोधूनही सापडले समजा तरी ते आपण प्रचलित नाही, ते वापरत नाही. म्हणतील काही अनेक वेळा संस्कृत मध्ये पेढाला जो आहे ते लांबलचक शब्द वापरला जातो. संस्कृत पेढा, दुग्ध शर्करा मिश्रित घनघट्ट गोल, दुग्ध शर्करा मिश्रित घनघट्ट गोल. एवढा सर्व लांबलचक पेढा म्हटल्यापेक्षा लेट इट बी पेढा, म्हणून पेढा इज पेढा या अर्थाने. पण इथे शब्द असे अनेक आहेत इंग्रजीमधून आलेले, हजारो शब्द आपल्या प्रचलित भाषेमध्ये, आपल्या रोजच्या भाषेमध्ये, आपल्या रोजच्या वापरामध्ये, की त्याला आपण तेच म्हणतो. आपण शिक्षित असो, अशिक्षित असो, अगदी इलिटरेट व्यक्ती सुद्धा खेड्यापाड्यामधून सुद्धा यांना तेच वापरतो. पहिली इमेज सायकल, ट्रॅक्टर, मग किंवा काही लोक कप म्हणतील, स्टेथोस्कोप, स्टेथॅस्कोप, काही जे वाटेल ते म्हणा, मोबाईल, सँडल्स आहे, ट्यूब आहे इथे ट्यूब, बॅट, कोणी चेंडूफळी म्हणत नाही, ट्यूब. काही लोक तर ह्या नळीला जे आहे ते ट्यूबची नळी म्हणते. ट्यूबची नळी, अरे बा ट्यूब म्हण नाही तर नळी म्हण, दोनपैकी काहीतरी म्हण. अशा पद्धतीनं ट्यूब, मग, स्टेथोस्कोप, ट्रॅक्टर असे हजारो शब्द आपल्या रोजच्या वाचनामध्ये. ह्या इमेजेस दाखवून मुलांकडून जर मी काढून घेतल्या क्लासरूम सिच्युएशन मध्ये, किंवा असे हजारो ऑब्जेक्ट्स, चित्र जे आहेत ते माझ्याकडे असेल, माझ्याकडे चार्ट असतील, माझ्याकडे फ्लॅश कार्ड असेल, माझ्याकडे आणखी काही दुसरे सोर्सेस असतील, किंवा एखादा डिजिटल बोर्ड आहे किंवा स्मार्ट टीव्ही आहे माझ्याकडे, तर अशा कितीतरी इमेजेस मला ऍज इट इज मुलांना दाखवून मुलांना सांगता येऊ शकते की यू नो ऑलरेडी द थाउजंड्स ऑफ वर्ड्स इन इंग्लिश फ्रॉम इंग्लिश अँड हाऊ इंग्लिश बिकम्स द वन कॅन से द चॅलेंजिंग लँग्वेज. यू नो एव्हरीथिंग, यू नो मेनी थिंग्स ऑफ इंग्लिश लँग्वेज. इंग्रजी भाषेतले हजारो शब्द तुला ऑलरेडी माहिती आहे. वी हॅव टू यूज इट इन अन अप्रोप्रिएट मॅनर. पहा कसं थीम बेस्ड व्होकॅब्युलरीवर आपण एक शेवटची स्लाइड बघत आहे. थीम बेस्ड व्होकॅब्युलरी, त्यातलं एक ऑब्जेक्ट आपण इकडे घेतलं आणि त्या ऑब्जेक्टशी रिलेटेड असणारे कितीतरी शब्द आपण शोधून काढले. अजूनही तुम्हाला ही यादी लांबवता येऊ शकते घरी, तुम्ही कंसात नोन लिहून आहे, नोन. थीम बेस्ड व्होकॅब्युलरी, एक थीम घेतली, सपोज बायसिकल ऑर सायकल इज द थीम. मग एक सायकलशी रिलेटेड असणारी नोन व्होकॅब्युलरी मुलांकडे, मग ती मुलांकडे काय कोणतेही अगदी त्यांच्या अशिक्षित आई बाबा असतील तरी त्यांच्याकडे सुद्धा आहे. पहा, बायसिकल आहे, सायकल आहे, हँडल, ब्रेक, सीट, सीट कव्हर, चेन, चेन कव्हर, टायर, पेडल, आपण पायडल म्हणतो, ट्यूब, मडगार्ड, कॅरियर, स्टँड, बास्केट, देन बेल, स्पोक and whatnot. The very long, one can say, the list is there, very long list is there. That's why when I have chosen one or the other theme and that theme, मग त्या थीमशी रिलेटेड असणारे अनेक शब्द आपल्याला ऑलरेडी माहिती असलेले, हे जर मुलांकडून, मुलांना समजा एक सायकलच बाहेर नेली आणि बाहेर अगदी बाहेरच्या सिच्युएशन मध्ये सायकल आणून त्याचे जर स्पेअर पार्टला आपण नुसतं इंडिकेट केलं आणि विचारलं तर शोधूनही अगदी मराठी शब्द सांगा, याला मराठी शब्द सांगा असं म्हटलं तर शोधून सुद्धा मुलांकडे सापडणार. मग यातल्या अगदी
घंटी आहे, दांडा आहे असे जर सोडले तर बाकी सर्व इंग्लिशमध्येच आपण वापरत असतो, कोणीही वापरतो. व्हाय आय हॅव शोन दिस. आपल्यापैकी अनेक लोक सुद्धा हे सर्व टास्क वापरतात, पण सर्वांपर्यंत हा पोहोचावा मेसेज, त्यामुळे आपण मुद्दाम दाखवतो. का बरं दाखवलं असेल इमेज? की ही एक सॅम्पल झालं. असे शेकडो सॅम्पल आपल्याला क्लासरूम सिच्युएशन मध्ये दाखवता येऊ शकतात आणि मुलांचा रिडिंग मधला कॉन्फिडन्स जो आहे, वाचनामधला कॉन्फिडन्स बिल्डअप करता येऊ शकतो. आत्मविश्वास वाढेल. आत्मविश्वास वाढेल, कॉन्फरन्शन होईल त्यामधून. आत्मविश्वास वाढला, रिडिंग मध्ये इंटरेस्ट वाढेल. रिडिंग मधला इंटरेस्ट जो आहे तो कॉन्फरन्शन कडे घेऊन जातो आणि रिडिंग विथ कॉन्फरन्शन असा एक पार्ट जो आहे तो आपल्याला पाहता येऊ शकतो. टू बिल्ड द रिडिंग कॉन्फिडन्स काय करता येऊ शकते? नोन टू अननोन प्रिन्सिपल, जे आपण आता मगाशी शब्दही पाहिले आणि अगोदरचा टास्क पाहिला. ज्ञाताकडून अज्ञाताकडे. वर्ड पिक्चर असोसिएशन, शब्द आणि पिक्चर याचं असोसिएशन लावून कायम मुलांसमोर इमेजेस दाखवणे. जसं आता आपण मगाशी दाखवलं, ट्रॅक्टरच्या खाली ट्रॅक्टर हा शब्द लिहिला पाहिजे होता. नंतर बॅट असेल तर बॅटच्या खाली बॅट लिहिणे, कारण त्यांना माहिती शब्द आहे, ऑब्जेक्टही माहिती आहे आणि त्याचा शब्द पण इंग्लिशमध्येच माहिती आहे. त्याच्यामुळे बॅट या शब्दाचे, बॅटची इमेज जी आहे ती रजिस्टर करायसाठी, परिदृढ करायसाठी, फिक्स करायसाठी सपोर्ट करते. व्हिज्युअल इमेज टू ऑडिटरी इमेज, व्हिज्युअल कडून ऑडिटरी इमेज कडे प्रवास असला पाहिजे. दृक प्रतिमांकडून श्राव्य प्रतिमांकडे. होल वर्ड मेथड, पूर्णच्या पूर्ण शब्द आणि शब्दाचं चित्र मुलांसमोर ठेवणे, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स बिल्ड होतो. आणि ते नोन वर्ड्स मधला, त्यांना इंग्रजी शब्दही माहिती आणि ऑब्जेक्ट पण माहिती आहे, अशा याच्यातून पुढे जाता येऊ शकते. लँग्वेज गेम्सच्या माध्यमातून मुलांचा रिडिंग कॉन्फिडन्स वाढवता येऊ शकतो. स्टोरीज, पिक्चर स्टोरीज, जसं आता अमरावतीने सुरू केलेलं आहे स्टोरी टेलिंग, आणि पूर्ण 5 जिल्ह्यामध्ये आपण आता करतो. स्टोरी टेलिंग ऑब्व्हियसली बिल्ड द कॉन्फिडन्स ऑफ द स्टुडंट टू रीड. इट रेजेस द क्युरिओसिटी टू रीड. वाचनाची खऱ्या अर्थानं आवड स्टोरी टेलिंग मधून निर्माण करता येऊ शकते, आणि तेच इथे आता अभिप्रेत आहे. राईम्स आणि पोएम्स मधून मुलांचं जे आहे ते जिभेला टंग ट्रेनिंग आणि इयर ट्रेनिंग हे देता येऊ शकते. 1, 2 आय एम टाईंग माय शू, 3, 4 आय एम ओपनिंग द डोअर, 5, 6 आय एम पिकिंग अप स्टिक्स, 7, 8 आय एम पुटिंग देम स्ट्रेट, 9, 10 दॅट्स द बिग फॅट हेन. न्यूमरल्स पण झालेले आहे आणि सोबत सोबत क्युरिओसिटी पण निर्माण होत आहे. ऍक्शन सॉन्ग हे सर्व जे आहेत, इट विल रेज द कॉन्फिडन्स एज वेल एज द क्युरिओसिटी एज वेल एज द इंटरेस्ट अमंग द स्टुडंट्स टू रीड. फन विथ वर्ड्स, शब्दांच्या गमती जमती जे आहेत त्या मुलांना सांगणे, आणि त्याचं डेरिवेशन आहे हे ते. याच्यासाठी काय व्हावं, हे सर्व जे रिडिंग कॉन्फिडन्स बिल्डअप करायसाठी काय करणं गरजेचं आहे? तर मला पहिल्यांदा एक इनोव्हेटिव्ह टीचर स्वतःला डेव्हलप करणं हे गरजेचं आहे. मी एक इनोव्हेटिव्ह असेल, नवीन नवीन आयडियाज घेऊन मी मुलांसमोर प्रेझेंट होत असेल, क्युरिओसिटी रेज करण्यासाठी मी कायम धडपडणारा शिक्षक किंवा शिक्षिका असेल, की व्हॉट हेल्प. नक्कीच आपल्या अवतीभोवती अगदी मुंग्यासारखे मुलं जे आहेत ते चिपकल्याशिवाय राहणार नाही, इवन दो दॅट क्लास इज द इंग्लिश क्लास. इंग्रजीच्या तासाला सुद्धा आपल्या अवतीभोवती मुलं नक्की गोंधळ केल्याशिवाय राहणार नाही, गडबड केल्याशिवाय राहणार नाही. त्यांना इंग्रजीचा तास केव्हा होतो आणि केव्हा नाही असं वाटल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला त्या पद्धतीनं पुढे हे. रिडिंगच्या संदर्भात लिसनिंग, रिडिंग अँड वॉचिंग आर द मेजर सोर्सेस टू अक्वायर द नॉलेज. ज्ञान मिळवण्यासाठीचे हे वेगळे सोर्सेस आहेत, लिसनिंग, रिडिंग आणि वॉचिंग. रिडिंग इज द गेटवे स्किल दॅट मेक्स ऑल अदर लर्निंग पॉसिबल. बरॅक ओबामा सरांनी म्हटलेलं आहे, रिडिंग इज द गेटवे स्किल टू मेक दॅट मेक्स ऑल अदर लर्निंग पॉसिबल. सर्वच्या सर्व लर्निंग पॉसिबल करणारा गेटवे जर कोणता असेल, दॅट इज द रिडिंग स्किल. अ रूम विदाउट बुक्स इज लाईक अ बॉडी विदाउट सोल. शिक्षकाचं घर किंवा कोणाचंही घर, शिक्षकाचं तर पाहिजेच पाहिजे, शिक्षकांचं घर आणि त्यातली एखादी खोली, आणि त्या खोलीमध्ये एकही पुस्तक नसेल तर इट इज जस्ट लाईक अ बॉडी विदाउट अ सोल. एखादा शरीर, आत्म्याशिवाय शरीर, इतकं इंटेन्स वन कॅन से सिग्निफिकन्स जे आहे ते बुक्सला दिलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये. आणि या अँगलने आपण एकंदर रिडिंग प्रक्रियेकडे पाहावं असं मी आपल्याला नम्रपणे सांगेल. एव्हरीबडी हॅज द स्किल, बट परफेक्ट आहे, मला हे सारं जमते वगैरे या भ्रमात न राहता आपण कायम वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून नवनवीन झालेली संशोधनं जी आहेत सर्व कौशल्याच्या संदर्भातली ती आत्मसात करून क्लासरूम सिच्युएशन मध्ये स्वतःला प्रेझेंट करणे. मुलं ज्यावेळेस वाचायला लागतील, त्यांना वाचता येईल त्यावेळेस त्यांना वाचनात मधला इंटरेस्ट क्रिएट करता येईल. त्याच्यानंतर त्याचं कॉन्फरन्शन होईल. कॉन्फरन्शन झालं, त्याला इंटरेस्ट क्रिएट झाला की ज्ञानाच्या कक्षा ज्या आहेत त्याला त्याच्या रुंदावता येतील. म्हणून मुलांना खऱ्या अर्थानं आयुष्य मुलांचं पुढे घडवण्यासाठी, मुलांना आत्मविश्वास येण्यासाठी, मुलांना खऱ्या अर्थानं जग दाखवण्यासाठी वाचन कौशल्य जे आहे ते एकंदर पूर्ण याचा आत्मा आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. त्यासाठी आपण धडपडावं, त्यासाठी आपण नक्की धडपड करावं.
त्यासाठीचेच माझे प्रयत्न जे आहे ते असले पाहिजे, आणि ते मग भाषेच्या संदर्भातले असो किंवा मग इंग्रजी भाषेच्या संदर्भातले असो. थँक्स. पुढील सत्रामध्ये आपण नक्की वेगळ्या दिशेनं रीडिंग स्किलवर चर्चा करूया. थँक्यू टू ऑल ऑफ यू. नमस्कार.